हॅलो गाईज, तर गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं परंपराडे मिनी ब्लॉगमध्ये. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. आम्ही चाललो होतो कार्यक्रमासाठी बाहेर. तर चला ऊन चटकत होतं म्हणून लगेच रस पिण्यासाठी एका जागेवर थांबलो. बाबांनी त्यांचा रस काढून दिला, म्हणजे उसाचा रस काढून दिला. उसाचा रस प्याला आणि लगेच बरोबर शॉर्टकटनी निघालो. डायरेक्ट वाटूर ते परतूर हायवेला लगेच लागलो. लगेच काही क्षणातच स्टेशन आलं, परतूर स्टेशन. परतूर स्टेशनला लगेच जी काही गाडी आहे ती पार्किंगला लावून दिली. ते म्हणले की 12 तासाचे 20 रुपये. चालतं म्हणलं, द्या लावून. लगेच 50 रुपयाची चिठ्ठी फाडली आणि लगेच आमचे 2 हिरो आले. राहुल भाऊ आहे आणि हे आहेत विकू लहाने दाजी. लगेच परतूर स्टेशनवर गेलो आणि अनाऊन्समेंट अशी झाली की जी काही गाडी येणार आहे ती 1 वर येणार आहे आणि आम्ही 2 वर जाऊन थांबलो होतो. कन्फ्यूजमुळे झालं होतं ते. लगेच मग आम्ही पटरीवर उभे राहिलो. गाडी आली आणि उभी राहिली. गाडीमध्ये गर्दी जास्त नव्हती. लगेच आम्ही बसलो आणि मग काय वेळाने आम्ही गाडीत बसल्यानंतर बाहेरचा सीन जरा ढगाळ वातावरण, पाऊस चालू झाला. बाहेर पाऊस चालू होता आणि आतमध्ये फुल मस्ती चालू होती. बघा तुम्ही. आणि मग मजा मस्ती करत असताना काही वेळातच छत्रपती संभाजीनगर स्टेशन आलं आणि आम्ही हळू मोठ्या एक एक खाली उतरलो. पहिले मी उतरलो, त्याच्यानंतर राहुल भाऊ, त्याच्यानंतर विकी लहाने दाजी. भाऊनं जरा चेहरा फ्रेश धुतला जरा आणि तो पण उतरला. मग ते झाल्यानंतर आम्ही पायऱ्यानं खाली उतरतच होतो की एक मावशी पाय घसरून खाली पडल्या आणि आम्ही मग हळूहळू विचारलं त्यांना पुढं आलो. ते झाल्यानंतर आम्ही गेटच्या बाहेर पडलो. गेटच्या बाहेर पडल्याच ऑटो स्टँडला ऑटो विचारायचा होता. बाहेर पाऊस पडत होता. मग एका काकाला विचारलं भाडं गिडं काय, तर ते म्हणले 400. मग यानं 300 350मध्ये त्यांना पटवून घेतलं. मग लगेच आम्ही सगळेजण रिक्षामध्ये बसलो आणि डायरेक्ट ज्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं म्हणजे बजाजनगर येथे आम्ही डायरेक्ट ऑटोमध्ये बसून निघालो. आम्ही मस्त डायलॉगबाजी करत करत इथून तिथून निघालो. बाहेर पाऊस दन चालू होता. वीज कशी कडकली बघा जोरात. लगेच आम्ही मेडिकलवर थांबलो. स्ट्रेपिसिस घेतल्या गळ्यासाठी. लगेच आम्ही ज्या ठिकाणावर आम्हाला पोहोचत होतो त्या ठिकाणावर जाऊन पोहोचलो आणि तिथं गेल्याच लगेच आम्हाला जेवायला सांगितलं. एक मालनताई त्याने लगेच आम्हाला जेवायला वाढलं. ते झाल्यानंतर ज्या काय कार्यक्रमासाठी गेलो होतो त्याची तयारी चालू होती. लाईट ये जाय करत होती. आणि हा ब्लॉग इथेच संपला. फॉलो करायला विसरू नका. बाय.